नमस्कार. ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये मधुभाऊंना सायलीचे लहानपणीचे फोटो भेटलेत. मधुभाऊ सायलीच्या लहानपणीचे फोटो बघत होते. ते सगळ्यांना बाहेर सांगायला सुद्धा जाणार होते की सायली ही तन्वी आहे. तेव्हाच नागराजला ते कळते आणि नागराज मागून मधुभाऊंच्या पाठीमध्ये चाकू घुसवतो व तो फोटो घेऊन पळून जातो. तेव्हाच अद्वैत तेथे येतो. मधुभाऊ फक्त साऊ साऊ जावई बापू असे म्हणत होते. मधुभाऊ बेशुद्ध होऊन अद्वैतच्या गळ्यामध्ये पडतात. अद्वैत लगेचच बाहेर जातो. त्याला खूप मधुभाऊंचं रक्त त्याच्या अंगावर सगळं लागलेलं असतं. अर्जुन अद्वैतला पाहताच त्याच्या जवळ येतो आणि त्याला म्हणतो, अरे अद्वैत, तुला काय झालंय? तो म्हणतो की हे सगळं नंतर सांगेन, आधी माझं ऐक. सायलीचे आई वडील जिवंत आहेत असे मधुभाऊ सांगत होते, पण तू पहिले आज जा मधुभाऊंकडे. ते सगळं ऐकता सायली, अर्जुन, पूर्णाची, कल्पना सगळेच धावत आत जातात. पण मधुभाऊ तेथे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले असतात. सायली रडत म्हणते, मधुभाऊ तुम्हाला काय झालं? उठा हो मधुभाऊ, उठा. सगळे मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. डॉक्टर लगेच मधुभाऊंची अवस्था बघून त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात. मधुभाऊंची सर्जरी सुरू होते, पण सायलीला मात्र चैन पडत नाही. सायली म्हणते हे सगळं कारस्थान महिपतनेच केले असेल. तेव्हा अर्जुन बोलतो, सायली हे सगळं मला माहित आहे, पण महिपतने दहीहंडीच्या उत्सवाचा आधार घेऊन आपल्या घरात माणूस पाठवून नक्कीच मधुभाऊंना मारायला सांगितलं असणार. पण मी सुद्धा काही करू शकणार नाही, कारण माझ्याकडे आता काहीच पुरावे नाहीयेत. सायली रागात म्हणते, अहो हे काय कोर्ट आहे का पुरावे द्यायला? जर मधुभाऊंना काही झालं ना तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही. तेव्हाच प्रताप म्हणतो, सायली तुझा देवावर विश्वास आहे ना? तू चिंता करू नकोस, मधुभाऊ ठीक होतील. डॉक्टर सर्जरी करून बाहेर येतात व म्हणतात, पेशंटचं खूप रक्त गेलंय, ते आता खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये आहेत. सर्जरी सक्सेस झाली आहे, परंतु जोपर्यंत पेशंटला शुद्ध येत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा काही करू शकत नाही. सायली धावत तिथून निघून जाते. प्रताप म्हणतो, आता ही कुठे गेली? अर्जुन म्हणतो, जाऊ दे, मला माहिती आहे ती कुठे गेली असणार. आता तिला ज्याची खूप गरज आहे ती तिथेच गेलेली असेल. पण त्याच्यानंतर अश्विन प्रियाला भेटायला जेलमध्ये गेलेला असतो. प्रिया परत त्याच्याकडे गोड बोलून त्याला त्याच्या जाळ्यामध्ये तिला अडकवते व सुभेदार कुटुंब कशी तिची काळजी करत नाही हे सांगण्याचा प्रयत्न करते. आता सायली देवासमोर म्हणते, देवा तू माझा आता किती परीक्षा घेशील रे? मला तू पहिले अनाथ केलेलंच आहेत, आई वडील माझ्यापासून हिरावून घेतलेलेच आहेत, आता मधुभाऊंना पण घेतोस का? मला परत अनाथ करायला निघालास का? तेव्हाच मधुभाऊ साऊ म्हणून शुद्धीवर येतात. नर्स लगेचच अर्जुनला विचारते की सायली कोण आहे? पेशंट तिचे नाव घेत आहेत, त्यांना लवकरात लवकर त्यांच्या समोर न्या. अर्जुन म्हणतो, ती त्यांची मुलगी आहे, मी तिला लगेचच बोलवतो. प्रताप लगेच सायलीला सांगायला जातो की मधुभाऊ शुद्धीवर आलेले आहेत. अर्जुनने पहिले आज जातो. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की सायलीचे आई वडील जिवंत आहेत. तेव्हा सायली सुद्धा येते. मधुभाऊ तिला पाहून खूप खुश होतात. मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा ये, व ते परत सिरियस होतात. अर्जुन डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर चेक करून म्हणतात की हे आता कोमामध्ये गेलेत. म्हणजे बघा मंडळी, मधुभाऊने अर्धवट सत्य इथे सांगितलंय अर्जुनला की तिचे आई वडील जिवंत आहेत, पण आई वडील कोण आहेत हे सांगायच्या आधीच ते आता कोमामध्ये गेलेले आहेत. सायलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. सायली आणि अर्जुनला हे कारस्थान महिपतच वाटते, त्यामुळे ते महिपतच्या घरी जातात व त्याला सायली म्हणते की तुझ्यामुळे माझे मधुभाऊ कोमामध्ये गेलेले आहेत. अजून किती लोकांचे वाईट करणार आहेस तू? तुझी मुलगी तिच्या गुन्ह्यांमुळे जेलमध्ये तिची शिक्षा भोगत आहे. तो राग तू माझ्या मधुभाऊंवर का काढलास? महिपतला पण राग येतो. तो सुद्धा सायलीच्या अंगावर धावून जातो आणि अर्जुन त्याचा हात पकडतो. इथेच आजचा भाग संपलेला आहे. आजच्या भागातही आपल्याला कळलेलं नाही की सायलीचे आई वडील कोण आहेत. हे सांगायच्या आधीच मधुभाऊ कोमामध्ये गेलेले आहेत. आता किती वेळ वाट पाहावी लागणार आहे काय माहिती, पण तोपर्यंत तुम्ही हा सस्पेन्स असा टिकूनच आहे. त्यामुळे कधीही आपल्याला समजू शकतं की सायलीचे आई वडील कोण आहेत. त्यासाठी आपल्या सिरियल प्रोमो टॉक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.